आत्ताच्या ट्रेनिंग सेशन मध्ये आपण 3M म्हणजे वेस्ट हे आपण इन डिटेल बघितलेले आहे। आता याच्यामध्ये बेनिफिट काय आहेत किंवा फायदे काय आहेत हे आपण ह्या वर्क प्रोसेस मॉडेल थ्रू बघणार आहोत। ह्या वर्क प्रोसेस मॉडेल मध्ये जर तुम्ही बघितलं ॲज इज आणि टू बी, ॲज इज मीन्स आत्ताची परिस्थिती एक्झिस्टिंग सिच्युएशन आणि टू बी मीन्स सुधारित परिस्थिती किंवा आपण ॲज इज परिस्थितीमध्ये वर्क करून कायझन करून सुधारणा करून आपण टू बी म्हणजे इम्प्रूव्ड स्टेजमध्ये कसे येऊ शकतो आणि त्याच्यामधून आपल्याला ॲक्च्युअल बेनिफिट काय भेटू शकतात हे आपण ह्या ठिकाणी ह्या प्रोसेस मॉडेल थ्रू एक्सप्लेन करणार आहोत। जसं की आपण 3M आता ॲज इज या कन्सेप्टमध्ये ॲज अ ट्रेनी म्हणून कंपनीला तुमच्याकडून अशी अपेक्षा आहे की तुम्ही ज्या डिपार्टमेंटमध्ये ज्या स्टेजला वर्किंग करताय त्या स्टेजमध्ये तुम्ही तुमचं व्हॅल्यू ॲडेड वर्क काय, नॉन व्हॅल्यू ॲडेड वर्क काय आणि वेस्ट तुमच्या आसपास वेस्ट काय आहेत ह्या 3M मॉडेलनुसार हे आयडेंटिफाय करणं आवश्यक आहे। आणि ज्यामध्ये वेस्टेज आहेत ते तुम्ही कसे इलिमिनेट करू शकता, मिनिमाइज करू शकता, रिड्यूस करू शकता हे विचार करून तुम्ही त्यावरती कायझन करणं आवश्यक आहे। यामुळे आपल्याला ॲडिशनल बेनिफिट असे भेटणार आहेत की वेस्टेज नॉन व्हॅल्यू ॲडेड वर्क हे टोटली रिड्यूस होणार आहेत आणि ते रिड्यूस झाल्यानंतर आपला जो ऑप्टिमम लीड टाईम आहे तो ड्रास्टिकली सेव्ह होणार आहे आणि तो सेव्ह झाल्यामुळं आपल्याला आपली आत्ताची एक्झिस्टिंग प्रोडक्शन कॅपॅसिटी ही फ्री भेटणार आहे, प्लस आपली प्रोडक्टिव्हिटी इम्प्रूव्ह होणार आहे, त्यामुळं प्लस आपली क्वालिटी इम्प्रूव्ह होणार आहे। तर या पद्धतीने आपल्याला या ठिकाणी बेनिफिट भेटणार आहेत।